2 जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यापैकी 2 तरुण हे महाड कुंभाराळी येथील रहिवासी होते। यावेळी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे त्यांना उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर्स, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभाराळीतील रहिवाशांसह महाडकर नागरिकांकडून करण्यात येत असून याबाबत आरोग्य व्यवस्थापनेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी 7 जानेवारी रोजी महाड शहरातून एका मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत वीरेश्वर महाराज मंदिर येथून MG रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला। या ठिकाणी मोर्चाचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांनी निवेदन देण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहावयास मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून हटणार नसल्याचा निर्धार केला। अखेर DYSP शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार शिंदे हे या ठिकाणी तातडीने उपस्थित राहिल्यानंतर तहसीलदार शिंदे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मीटिंग आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली। लवकरात लवकर ही मीटिंग आयोजित केली जाईल असे आश्वासन तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली। अतिशय दुर्दैवी होती। महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं? रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं। जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत, म्हणून हे महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे। पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभाराईतच नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत। आज माझा मुलगा त्याच्यामध्ये देव बलवत्तर म्हणून माझा मुलगा आज वाचलेला आहे। रात्रभर माझा मुलगा झोपत नाही। डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना जी त्यांनी एकट्याने पाहिलेली आहे, त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे, हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय। आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे, पण 8 दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाही तर आम्ही तालुका बंद करू, महाड तालुका बंद करू आणि इतका जनाक्रोश मोर्चा काढू की महाडचं पब्लिक, तालुक्याचं पब्लिक आज तुम्हाला कोणालाही सावध करणार नाही, इतका आम्ही मोठा मोर्चा करू। आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे। आज आमच्यावरती ही घटना आली, उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको याचीच खात्री आज घेतली पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही आज मुका मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनाक्रोश मोर्चा असेल। त्या दिवशी मी 12:15 हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोहोचली ना, तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त 1 डॉक्टर होते, 1 सिस्टर होते आणि 1 नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण ज्या पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या ना, जे इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोव्ज नव्हते, कॉटन पॅड नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर 5-5 होते, त्यातलं 1 चालत नव्हते आणि 4 पेशंटला 1 डॉक्टर बघत होते। तर पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन दिलं, टाके टाकले जात होते, पेशंट तडफडत होता। जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित असते, जे तज्ञ डॉक्टर त्या हॉस्पिटलसाठी निवडले गेलेले आहेत, ते डोळ्यांचे डॉक्टर तिथे बराच उशिरा आले, तोपर्यंत तिथे जे शिकाऊ डॉक्टर होते तेच होते। त्या नर्स काय करणार होते त्यांच्यासाठी? एका पेशंटला आमच्या मुलांनी स्ट्रेचर नव्हता, स्ट्रेचर तुटलेले आमची मुलं जी होती ना, ती लोक स्ट्रेचरला खालून हात लावून पेशंट उचलत होते। त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हते, पाणी नाही हॉस्पिटलमध्ये। 2 मजल्याचं इमारतीच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक स्टाफ कशाच्या हिशोबाने निवडता आणि ट्रॉमा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अवेलेबल नाही केलेले आहेत। हे चुकीचं आहे ना। आमचा पेशंट आम्ही त्याला तडपडताना तो शिव्या घालत होता। जर तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी भेटल्या असताना तर तो 2 तास तडपडला नसता। त्याला 1:45 पर्यंत तिथे पंचनामा झाल्याशिवाय सोडणार नाही ह्या हिशोबाने तिथे 2 तास तडपडत ठेवलं होतं। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।